मैदानामध्ये पाठवायचा आहे. आणि कलवे संघ म्हणल्यानंतर मित्रांनो सुशांत मोकल अगदी जबरदस्त असा फलंदाज. मधल्या पिचवर खेळू नका मित्रांनो, प्लीज सहकार्य करा. आता लास्टच्या 4-5-7-8 मॅचेस आहेत, तुम्ही खेळून जा, पण आम्हाला या विकेटवर रोज सकाळी खेळायचं आहे. आम्हाला ही जून महिन्यापर्यंत विकेट टिकवायची आहे. आमच्या मॉर्निंगला मॅच असतात तिथं, त्याच्यामुळे ही विकेट आम्हाला 5 महिने चालवायची आहे. हे विचार करा जरा. चला, आमचा होम ग्राउंड आहे, त्याच्यामुळे आम्हाला सर्व इथं लक्ष द्यायला लागेल. चला सुशांत मोकल, लवकर बॅट्समन पाठवा. पटापट 2 फलंदाज पाठवायचे आहेत. चला कलवे. चला, आता मात्र कलवे संघाचे 2 फलंदाज मैदानामध्ये गेलेले आहेत. 5 षटकामध्ये 4 गोलंदाज आणि एक रिव्ह्यू दोन्ही संघाला दिला जाणार आहे. त्या जो म्हणजे रिव्ह्यू असेल भीमर आणि रनआउटसाठी, आणि 12वा खेळाडू कंपल्सरी आव्हा, तो पण ड्रेसिंगमध्ये नाही तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी घ्यावी लागेल, असा हा स्पर्धेचा नियम आहे. कारण रॉयल स्पोर्ट्स सुलभ आयोजित रॉयल चषक आहे 2025 यंदाच्या हंगामामधील हे उल्वा नोडमधील पहिलं सर्वात मोठं आता आयोजन आहे, जे आपल्या भेटीला आलेले आहे केव्ही काका मैदान, वहाल सेक्टर 23 या मैदानावरती. आणि 2 फलंदाज आता सध्या मैदानामध्ये दाखल होत असताना चला, जासई संघाने आता फिल्डिंग स्वीकारली आहे. तुमचा जो निर्णय आहे तो निर्णय असेल, तुम्ही मैदानाचा ताबा घेतलेलाच आहे, पण जरा थोडी घाई करायची आहे. भूषण म्हात्रे याचा संघ, काल भूषणचा 40+ मध्ये संघ पराभूत झाला पहिल्या सामन्यामध्ये, मात्र आज रेग्युलरमध्ये ते पुन्हा एकदा आपल्या भूषण खेळताना दिसणार आहेत. आणि कलवे संघाचा जर विचार केला तर कलवे संघाचे 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये गेले. एक नॉन स्ट्राईक एंडला गोट्या अर्थात सुशांत मोकल आहे, त्याच्यासोबत आहे प्रसाद पाटील. आज कलवे संघ ग्रामीण क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये ओळखला जाते तो फक्त सुशांत मोकल याच्या नावाने हा संघ ओळखला जातोय, खेळला जातोय. कारण सुशांत मोकल म्हटल्यानंतर एक विध्वंसक फलंदाज आहे, एक धडाकेबाज धडाडीचा फलंदाज आहे. षटकार चौकार मारण्यामध्ये अगदी पटाही तसा हा फलंदाज आहे. तो सध्या आता सलामीला ओपनिंगला गेलेला आहे. थलचे जे खेळाडू आहेत, अलिबाग थल, एकविरा थल अलिबाग, सर्वांना इथं स्टेजवरती बोलवलेत आयोजकांनी. तुम्ही बऱ्याच लांबून आलेला आहात, अलिबागचा प्रवास आहे, 2.5-3 तासावरून तुम्ही आलात, तर एवढा प्रवास बघितल्यानंतर आम्ही पण आता तुम्हाला मान देणं महत्त्वाचं आहे. कारण ॲक्च्युली तुम्ही टायमिंगवर आलात. टाइम इज इम्पॉर्टंट. वेळ हीच खरी संपत्ती आहे. वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही आहे. आणि अलिबागवरून जर एवढा प्रवास केल्यानंतर तुम्हाला इथं आम्ही आमंत्रण केलं आहे की तुम्ही व्यासपीठावर येऊन बसा, आणि बाकीचे तुमचे जर खेळाडू कोण पाठीमागे असतील त्यांना पण बोलावून घ्या. थल अलिबागवरून आला हा संघ बाबानो, हा लय डेंजर संघ आहे, खूप मोठा संघ आहे. हा संघ आज या लॉटमध्ये खेळणार आहे. त्या संघाचे आपण खेळ बघणार. मात्र आता सुशांत मोकल सध्या स्ट्राईक एंडवरती आहे. उल्वे नोड एंड कडून हा गोलंदाज आपण साईश म्हात्रे, जासई संघाचा साईश म्हात्रे म्हटला ना मित्रांनो, तो अतिशय फास्टर बॉलर आहे. जासई एक्सप्रेस म्हणून मी त्याला नेहमी म्हणत असतो. ऑलराऊंडर, लेफ्टी बॅटिंग, लेफ्टी बॉलिंग, आणि त्याच्याकडे एक वेगळं व्हेरिएशन आहे, त्याच्याकडे एक वेगळं कौशल्य आहे म्हणूया आपण. कारण ज्या प्रकारे तो बॉलिंग करतो, त्याचं साईड आर्म ॲक्शन जर आपण बघितलं, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने तो जसा त्याचा मारा करतो ना, अगदी मी म्हणेन फल. मात्र त्याच्यासमोर चॅलेंजिंग आता आहे. चॅलेंज म्हटलं तर सुशांत मोकल सारखा एक मोठा चॅलेंज आहे, त्याला बीट करायचं आहे. हे बॅटल जो आहे ना प्रणय, या युद्धामध्ये खूप मजा येणार. दोन्ही तुल्यबल्य असे खेळाडू. ओ यावेळेला सुशांत बघा, सरळ कार्पेट ड्राईव्ह केलाय, सरळ लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिथे चेंडू उचलला, या चेंडूवरती स्वतः सन्मान दिला एका धावेने. आता मात्र गावदेवी कलवे संघाची धावसंख्या 10. आता लाईव्ह मध्ये आपण बघायचं किती लोक ही लाईव्ह बघत आहेत मित्र, जरा मला दाखवा तिथं की ह्या गटातील आता हे सामने किती लोक लाईव्ह बघत आहेत.
सध्या 500 व्ह्युअर्स सध्या लोक लाईव्ह बघत आहेत. जसं जसं पुढे मॅच जाणार तसं लाईव्हची संख्या वाढणार आहे. कारण सकाळी मी दुपारी लाईव्ह जर बघितलं जवळजवळ 38 ठिकाणी लाईव्ह चालू होत्या टेनिसच्या टुर्नामेंट. संपूर्ण 38 लाईव्ह टुर्नामेंट खाऊ आहे का आजकाल बघितलं. टेनिस क्रिकेटला खूप मोठा स्कोप आलेला आहे. लेफ्टी फलंदाज टॅकेटवरती. ओ वा, काय जबरदस्त बॉलिंग. आउटसाईड ऑफ स्टंप थोडा मिश्रित गोलंदाजी आपण म्हणूया. साईश म्हात्रे याची डॉट चेंडूची सांगता झाली आणि कोणत्याही प्रकारची धाव नाही. धाव संख्या आहे त्या स्थितीमध्ये फक्त आणि फक्त एक. सेलिम मिडॉफला मिडॉफला बंटी आहे. त्यानंतर सेलिम मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. पॉइंटला एक क्षेत्ररक्षक लावला, गलीमध्ये लावला, शॉर्ट लॉंग लेगला क्षेत्ररक्षक, वायडिश लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे बाउंड्री लाईनवरती. आणि पॉवर प्लेमध्ये बघितलं तर लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक साईश म्हात्रेने लावली. त्याची बॉलिंगची व्यूहरचना आहे. त्याने ज्या प्रकारे बॉलिंग गोलंदाज क्षेत्ररक्षक लावले तशी त्याची बॉलिंग आपण सध्या बघत आहोत. ओव्हर पिच चेंडू आडव्या पॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि हा मी म्हणेन पहिला हादरा बसतोय गावदेवी कलवे संघाला. फलंदाज बाद होतोय प्रशांत. हा तमाशा आश्रयाला. आता नवीन फलंदाज मैदानी आपण बघितलं. तिसऱ्या क्रमांकावरती जर फलंदाज आपण बघितलं तर राज म्हात्रे हा फलंदाज गेलाय. कलवेला आम्ही 3 वर्ष अगोदर खेळण्यासाठी गेलो होतो. सुशांत मुकल याने आमच्या संघाला तिथं प्रवेश दिला होता. सुशांत मुकल आमचा मित्र आहे आणि कलवेला गेलताना मी त्याचं मैदान बघितलं. अगदी शेतातलं मैदान आहे. आम्हाला शेतातलं मैदान बघितल्यानंतर आमची जुनी आठवण झाली. आम्ही पण शेतामध्ये खेळलेलो आहोत. जवळजवळ 17-18 वर्ष अगोदर आमचं गावं होती. त्यावेळेला आम्ही शेतामध्ये क्रिकेट खेळलो होतो. त्यामुळं कलव्याला गेल्यानंतर मला आमच्या शेतावरचे बांधांवरची ती निंगुटांची झाडं ही कलव्याला मी बघितली तर आम्हाला तसं वाटलं की जसं की आम्ही आमच्या गावात खेळतो. असं अनुभव 2-3 वर्षाअगोदर. सुशांत मोकलचं मी आभार मानेन की त्यांनी आमच्या संघाला मागे एंट्री दिली होती कलव्या येते. त्याबद्दल धन्यवाद. ओ आडव्या बॅटने अगदी डोफा बघा, उजवा पाय त्याने खाली बेंड केला, मात्र चेंडू बाहेरच्या दिशेने वळवला आणि नीरज राणावत याने सांगितलं की आव्हांतर आहे, वाईड आहे. वाईडमुळे संघाची आपण ऍक्शन रिप्लेमध्ये बघा फलंदाजी टेक्निक अगदी जागेवरती त्याने बेंड केला होता. तो बदल आली ते अजिबात नव्हतं. आहे त्या स्थितीमध्ये त्याने खेळण्याचा प्रयत्न केल्यामुळे हा डॉट चेंडू निघाला आणि धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये 2, फक्त 2 धावा. राजसाठी हा चेंडू अंगावरती आदललाय. चेंडू अगदी बॉडीवरती चेंडू आदललाय. साईश मात्रेवरती असे फटके आडेतेडे खेळून जमणार नाही. त्याचं लाईन बघायला लागेल. पॉवर प्ले मध्ये क्षेत्ररक्षक कोणत्या दिशेने लावला त्याच्या विपरीत फटके मारावे लागतील किंवा काहीतरी वेगळा रणनीती आखावी लागेल. आणि पॉवर प्ले संपल्यानंतर पुन्हा मग 5 क्षेत्ररक्षक बाहेर गेल्यानंतर मग थोडी अडचण कदाचित होऊ शकते. सुशांतला जास्तीत जास्त स्ट्राईक किती वेळा मिळणार हे देखील महत्वाचं आहे. हा स्कूप शॉट पल्लू. आता बघा त्यांनी ओळखलं, त्यांनी माझा आवाज हेरलं की आता मला समालोचकांनी जे सांगितलंय की मला आता गॅप शॉट खेळायचा आहे, त्यामुळे त्यांनी कदाचित माझा आवाज ऐकल्यानंतर पल्लू मारला आणि हा गॅप शॉट डीप बॅकवर्ड पॉइंटला आलेला हा चौकार. तर विशाल मडवी यांचा मुलगा लेदर आता बाजूला लेदर खेळून आलेला आहे. भविष्यात तो सचिन तेंडुलकर, सेहवाग, युवराज सिंग व्हावा ही आम्ही अपेक्षा करत आहोत. पुढे त्याला चांगली वाटचाल मिळेल त्यासाठी आम्ही शुभेच्छा देत आहोत. आणि अशा प्रकारे हा षटक संपलाय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाबलकावरती गावदेवी कलवे संघ 1-6. जर असं काहीतरी वाटलं पाहिजे, एक वेळ रोमॅन्टिक गेम आहे तर मग थोडासा असा थाड असं वाटलं पाहिजे. चला आता सूरजने मान हलवली, आता त्याने आमचं ऐकलेलं आहे. आपलं कसं रोगबाई ठोकाय आणि स्पर्धा रॉयल आहे म्हटल्यानंतर रॉयल गाणी पण व्हायला पाहिजे थोडं. ए रॉयल ते जो आपला एक सॉन्ग असेल तर त्याच्याकडे द्या, तो वाजवेल. जुने 2-3 वर्ष सच्चूकडे आहे. सच्चू आल्यानंतर आम्ही तो सॉन्ग घेणार आणि मग आपण लावणार. पुढच्या वर्षी रॉयलचा प्रॉपर एक सॉन्ग बनवायचा आहे तेजस.
प्रॉपर सर्व खेळाडूंची नावं वगैरे असं टाकून एक सॉन्ग बनवा, जेणेकरून पुढच्या वर्षी खूप मोठं आयोजन आहे. 2 मोटारसायकल आहेत आणि भव्य दिव्य असं हे आयोजन होणार आहे पुढच्या 2026 मध्ये. आता स्ट्राईक गोट्याला आले, अर्थातच सुशांत मोकल आहे. बघा, सुशांत मोकल म्हटलं तर रायगड भूषण पुरस्कृत हा खेळाडू आहे. गेली कित्येक वर्षे या खेळाडूने कलवे गावासाठी क्रिकेट केलं आहे. त्याचे फटके, त्याचे स्ट्रोक्स, त्याचा बॉडीम ॲक्शन, लॉंग ऑनचा त्याचा षटका, त्यानंतर मिड विकेटचा त्याचे स्ट्रॉंग फटके असतात. म्हणजे चौफेट टोलेबाजी करण्यामध्ये हा रिव्हर्सचा फटका जर आपण सुशांतचा बघितला तो देखील त्याचा जबरदस्त असतो. असा सुशांत स्ट्राईक एंडवरती आलेला आहे. सध्या पंचांकडनं तो स्टार्ट घेतोय, गार्ड घेतोय. आता मात्र सुशांत मोकलला थोडंसं मी म्हणेन थोडा रुद्ररूप धारण करावं लागेल. त्याला अंगामध्ये आता काहीतरी संचारावं लागेल, कारण आता धावांची गरज आहे. या षटकामध्ये 5 षटकामध्ये किमान 50, मगाशी मॅच जर त्यांनी बघितली तर 5 षटकामध्ये 60 धावा चेस झाल्या नाहीत. आता त्यांना किती काढायच्या हे त्याने अभ्यास करावा लागेल, कारण या मैदानावरती जसजशी रात्र होत जाणार तसं तसा धावांचा मी म्हणेन एक कमी पडत जाणार या मॅच मध्ये. चला आता मी म्हणेन 3 नोव्हेंबरला सुशांतचा बर्थडे असं आम्हाला इथे सांगतात. म्हणजे त्याचा वाढदिवस जवळ आलेला आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा सॉरी झालेला आहे बर्थडे, माफी असू द्या. आपण डिसेंबर 3 नोव्हेंबर त्याचा वाढदिवस झाला आहे, पण आज पण त्याची बर्थडेची चर्चा सुरू आहे. इकडे आम्हाला प्रणय सांगतात. गोलंदाजीच्या मार्कवर तन्मय ठाकूरचा हा चेंडू, वा काय समोर अगदी बघलं राईट मुहूर्त विकेटने बेलापूर एंडने त्याने चेंडू रिलीज केला. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, गोट्याचा रिव्हर्स अगदी जबरदस्त आहे. मात्र यावेळेला बॅटच्या रेंजमध्ये चेंडू आलाच नाही आणि हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. डॉट चेंडूची सांगता. धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये 1-6. ओ यावेळेला बॅटचा टो लागलाय, चेंडू थांबणार नाही. लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये सुशांतच्या बॅटमधून आलेला हा त्याचा पहिला चौकार. हा चौकार कलवे संघाला आता स्टार्ट देणार आहे, कारण धावसंख्या धावफलकावरती लागले तर 10 आणि सुशांत मोकलच्या बॅटमधून आलेला हा चौकार नवसंजीवनी देणारा हा संघासाठी, सुशांतसाठी मी म्हणे आता थोडं आत्मविश्वास वाढवणारा हा चौकार असेल. कारण त्याला आता ह्या फलंदाजाला विकेटवरती त्याला माहिती आहे की मलाच खेळायचं आहे, धावा मला बनवायच्या आहेत. त्याचा स्वतःच्या बनामध्ये चाललेला हा त्याचा अट्टहास आहे. आणि चेंडू आता सरळ बघा बॉलरच्या डोक्यावरून बंटी तिथे चेंडू उचलतोय. सरळ मारायचा प्रयत्न होता, मिडऑनला क्षेत्ररक्षक होता आणि चेंडूवरती कोणती धावणे. चेंडू बघा कशा रिलीज केला गोलंदाजाने, अगदी पुढे टाकला चेंडू. त्यांना माहिती आहे की सुशांत मोकलला काय टाकायचं आहे. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी करायची नाहीये, ओव्हर पिच टाकायचं नाही, लेन डिलिव्हरी करायची नाहीये. तशा तो मनसुबेने त्या ईर्षेने तो तन्मय गोलंदाजी करते. तन्मय ठाकूर मला वाटते नवीन उभरता सितारा आहे जासई संघाकडून. साहिश मात्रेनंतर तन्मय हा एक यंग टॅलेंट आहे. नवनवीन खेळाडूंना भविष्यामध्ये जसजसं क्रिकेट पुढे जात असतो मित्र, तसं नवनवीन खेळाडूंना संधी मिळत असते. नवीन छोट्याचा पुतणा आहे बघा सचिन ठाकूर, जे आज आपल्यामध्ये नाही आहेत, आपल्यातून ते हरवले. छोट्या त्याचा पुतण्या आहे. म्हणजे बघा आज सेम टू सेम तसंच त्याला पण माहिती आहे की आज मला आमच्या नातेवाईकांप्रमाणे मला खेळायचं आहे, माझ्या सिनियरांचं मला नाव पुढे न्यायचं आहे. त्याचप्रमाणे तो तन्मय ठाकूर यावेळेला गोलंदाजी करत असताना त्याची ऍक्शन बघा ना जरा. तन्मयची बॉडी ऍक्शन कशी आहे, तो थोडा स्लो मध्ये येतोय आणि ज्या वेळेला स्टंपवरती तो पॉपिंग क्रीज वरती आल्यानंतर जम्प मारल्यानंतर अँगल तो क्रॉस मध्ये स्पीडला मारतोय. पंच काय झालाय, पिचच्या बाहेरचा नो बॉल चेक करायचा. आले तिसरे पंच बोराटे सर आले आहेत. ती लाईन आहे आपण जे बघितली मोठी लाईन, ती त्याच्या बाहेर आहे का चेंडू बघायचा आहे. त्याच तो चेंडू नो दिला जाईल जर बाहेर असेल तर. थोडं व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे. आजकाल लाईव्ह आहे, पूर्वी लाईव्ह नव्हतं. असं काय घडलं की जरा धडाधड भांडणं व्हायचं. आता कसं लाईव्ह आहे त्यामुळं आपण निर्णय बदलता येऊ शकतात, चेंज करता येऊ शकतात. मात्र पूर्वी निर्णय बदलताना जरा खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण व्हायचं, थोडा त्रास व्हायचा. कारण पूर्वी अंपायरना माहिती, अंपायर राहायला पूर्वी लोक घाबरत, कारण त्या पूर्वी जरासा डेंजर क्रिकेट होता. आता थोडं सुगीचा दिवस आहे, फास्ट क्रिकेट झालाय त्यामुळं. आणि पंच नो बॉल दिलेला आहे. ओ क्रिजच्या बाहेर दिला चेंडू आणि बघा पंचाने हेरलं की हा नो बॉल आहे आणि अर्थातच फ्री हिट, नो बॉल आणि फ्री हिट. आणि स्ट्राईक एंडवरती फलंदाज आहे सुशांत.
बघा 25वी पिरियड आहे या स्पर्धेची आणि सुशांत मोकलसाठी मी म्हणेन ओपन चॅलेंजेस आहे. यासाठी त्याला आता मी म्हणेन हा मैदानामध्ये फ्रीट आहे, सुवर्ण संधी आहे, सोने पे सुहागा आहे. म्हणे आ बेल मुझे मार अशी परिस्थिती आता गोलंदाजाला झालेली आहे. फक्त त्याला बॅट फिरवायची आहे. स्टंप गेला तरी आऊट नाही, कॅच गेली तरी आऊट नाही आहे. त्यामुळे आता सुशांत मोकल त्याचा रुद्ररूप दाखवणार आहे कदाचित या चेंडूवरती. त्याचं काय आहे त्याच्या मनात नाही, टायमिंग नाही जुलत, टायमिंग होत नाहीये. गोलंदाज तन्मय ठाकूरचा प्रचंड वेग आहे, वेगावरती अगदी स्वार झालाय तो. त्याचा बॉल त्याचे मी मागाशी जाम त्याचे ऍक्शन जर बघितले मला खूप आवडली. तो थोड्या हलका हलका धावत येतो आणि स्टंप लाईनला जर तो आला ना पॉपिंग क्रीजवरती ज्या प्रकारे तो जम्प मारतोय आणि त्याचा हाताचा उजवा हाताचा कोपरा ज्या प्रकारे तो आडवा वळवतोय आणि त्याच्यामुळे त्याला स्पीड मिळतोय आणि त्याच्यामुळे कदाचित फलंदाजांना त्याचा त्रास होतोय असं चित्र सध्या दिसत आहे ना. तर स्ट्राईक रेटवरती राज आलेला आहे. संघाची धावसंख्या जर बघितली 12 झालेली आहेत, गडी बाद झालाय फक्त आणि फक्त एक. सध्या मी म्हणेन 10 चेंडू म्हणजे एक षटक 4 चेंडू शिल्लक टाकून झालेले आहेत. राज यावेळेला डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक लावलेला आहे, सजवलेला आहे. सिंगलने स्कोर सध्या पुढे जात आहेत. अशा प्रकारे धावफलकावरती 13 लागलेले आहेत. 13 धावफलकावरती आणि गडी फक्त एक. यानंतर पुढची सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव आणि थल अलिबाग दोन्ही संघ जरा या इनिंगच्या समाप्तीनंतर टॉससाठी कृपया आपण संपर्क करायचा टॉस बॉक्सकडे किंवा आयोजकांशी, कारण आपण आज मेगा फायनलचा दिवस आहे. सर्व सामने आपल्याला पटापट खेळवायचे आहेत. आहा हा हा सुशांत मोकलचा कट शॉट, टॅपिंग क्रिकेट, चेंडू कव्हर पॉइंट क्षेत्रामधून 4 धावांसाठी चौकार. क्या बात आहे सूरज, असे गाणे वाजले पाहिजे. ये शाम मस्तानी मधोश किए जाय असे गाणे वाजल्यानंतर आज शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्रीमध्ये असं धंदा बेधुंद करणारे गाणे आपण लावत आहोत. खूप खूप धन्यवाद. चला बॅट मला वाटतं काहीतरी चेंज केली जात आहे. बॅट तिथं मागलेले हातमध्ये सुशांत मोकल याने बऱ्याच आजकाल क्रिकेटमध्ये बघितलं प्रत्येक खेळाडू जवळजवळ 5-5. आमच्या मागे योगेश म्हात्रे त्याच्याकडे जवळजवळ किती म्हात्रे बॅट आहेत? 10 पेक्षा जास्त बॅट आहेत. 12 बॅट म्हात्रेकडे. प्रत्येक सीझनला तो नवनवीन बॅट आणत असतो. प्रत्येकाकडे जर आज बघितलं प्रत्येकात स्वतःच्या बॅट आहेत. 11 बॅट्स. गोलंदाज पण 8 बॅट्स घेऊन येतात खांद्यावर आजकाल. तेजस जे बॉलिंग टाकतात ना 11 वर ते पण बॅट घेऊन येत असतात. म्हणजे आजकाल क्रिकेट बदललाय. त्यांना माहिती आहे मला बॉलिंगच टाकायची, मग बॅट घेऊन यायची गरज काय. बट कुठल्या बॅटने आपण खेळू शकतो आजकाल असा झालेला आहे. काय जरा चुकीचे दिवस आले आहेत. थोडा प्रत्येकाकडे पैसा आहे त्यामुळे प्रत्येक जण स्वतःचा विचार बिंदास करून खेळतोय. चला आता पुढचं षटक मला वाटतं साईश मात्र वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आलेला आहे. डावखरा गोलंदाज आहे. लेफ्ट तो आता ओव्हर द विकेटने. राज मात्रेचा बॅट त्याचे चेंडू येत नाहीयेत. हो आता त्यांनी हेरलं आणि टायमिंग बघायचं आहे. इलिव्हेशन मिळालं आहे. चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून राजच्या बॅटमधून हा षटकार. क्या जबरदस्त गाणं आहे. खूप सुंदर. आम्ही रोशन पाटील आणि आम्ही हा पुरस्कृत केलेला गाणं होता. जवळजवळ गाण्याला 4 वर्ष होऊन गेलेले आहेत. लेफ्ट मोड राज मात्रे यावेळेला हो हो व्हॉट अ टायमिंग. अगदी विकेट किपरच्या पाठीमागे स्कूप केला होता. या चेंडूवरती मात्र सुशांत थांबला. त्याने एकच धाव गेली. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी होती. टप्पा पडल्यानं त्याला राजला मागे मारत. मगाशी राज थोडं शांत होता. त्याच्या बॅटमध्ये जसा षटकार आला त्याने स्वतःला आता सावरलं या मॅच मध्ये आणि आता मात्र सुशांतला तो साथ देत असताना शॉर्ट ऑफ लेन. साईश मात्रे हा जासे संघाचा अतिशय अनुभवी गोलंदाज आहे. थोडा चांगली बॉलिंग मध्ये यावेळेला थोडा या षटकामध्ये या थोडासा महागडा ठरतोय काय षटकार आल्यानंतर डब्बल 8 धावा आतापर्यंत 2 चेंडूमध्ये खर्च केल्यात. 24-24 नंबरची याने जर्सी परिधान केलेली आहे. व्हाईट अँड ब्लॅक कॉम्बिनेशन मध्ये हा संघ मैदानामध्ये. सुशांत मोकल डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ क्षेत्र खाली. प्रयत्नाची पराकाष्ठा क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला होता मात्र शेवटी चेंडू सीमा पार चौकार. आणि अशा प्रकारे धावसंख्या धावपलकावर वाढत आहे. 28 धावा. सुशांत मोकल ब्लॉक हॉलचा चेंडू खोदून काढला त्याने आणि हा चौकार.
हा फुलटॉस चेंडू लॉंग ऑनला. आता मात्र सरळ तिकडे क्षेत्ररक्षक आहे बंटी आणि बंटीच्या हातामध्ये साधा सोपा झेल दिला आणि आता मात्र मोठा हतरावी म्हणजे पहिला गडी बाद होतोय. कल्वे संघाचा सुपरस्टार खेळाडू सुशांत मोकल तंबूच्या आशयाला धावसंख्या आता किती धावांवरती 28 धावांवरती हा गडी बाद झालेला आहे. वैयक्तिक सुशांतच्या धावा जर आपण बघितल्या 14 धावांवरती हा गडी बाद झालाय लवाडीचे. आता मात्र त्याला समजलंय की आता काय गाणी लावायचे आहेत. त्याच तो धुंदीमध्ये आलाय. त्याला माहिती आहे शेवटची रात्र आहे. केपी सर आता झोपत आहेत आणि आता मात्र त्याला मी चार्जिंग केलेलं आहे. तो अलर्ट झालाय आणि त्याला झोपेतून मी जागा केलाय आणि तशा प्रकारचे तो गाणे आता वाजवायला सुरू झालेले आहे आणि संघाची धावसंख्या चला घ्या पटापट 28 झालेले आहेत. जास्त वेळ दौडू नका. 28 झालेले आहेत आणि आता पुन्हा एकदा साईश मात्रेचा हा पुढचा चेंडू. लेफ्टी गोलंदाज आहे साईश मात्रे. बघा कमबॅक कसं करायचं असतं हे साईश मात्रेकडून आपण शिकायला हवं. एक मोठ्या फटक्यानंतर लगेच विकेट. हा 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 काय जबरदस्त चेंडू रिलीज केलाय. बाहेरच्या दिशेने चेंडू साईशने वलवलाय आणि ही डॉट चेंडूची सांगता झालेली आहे. अशा प्रकारे कोणती धावणं या चेंडूवरती. अमर आलाय का आमचा अमर मात्रे जासई. जासईचा आमचा अगदी लेफ्टी फलंदाज आहे. आमच्या आयुष म्हात्रे यांचे ते रिलेटिव्ह आहेत आणि खूप आमचा देखील जवळचा मित्र आणि खूप मोठा सपोर्ट असतो अमर म्हात्रेचं जास्त संघासाठी. हो यावेळेला काय चेंडू टाकलाय बघा साईशने. वेग बघा किती होता. अगदी 3200 भन्नाट वेगाने फेकलेला चेंडू होता. डॉट चेंडू सांगता झाली. आपण रिप्ले मध्ये बघू शकता कशा प्रकारे चेंडू त्याने रिलीज केलाय. टॉस झालाय हा जबरदस्त. डॉट चेंडू सांगता तिसरं षटक संपले. 3 षटकाच्या समाप्ती. धावसंख्या धावपळ जर आपण बघितली तर धावा झाल्या 2 बाद. कल्वे संघ 28. सूरजचा आवाज आहे. एक नंबर आवाज आहे सूरजचा. जबरदस्त. काय मला वाटलं सूरज एवढा तो छान आवाज असेल. कसला आवाज काढला एक नंबर. फक्त म्हण एकदम भारी आवाज आहे सूरजचा. जबरदस्त. धावसंख्या धावफलकावरती 28 वरती 2. बघा गाण्याचा रिदम त्याने कसा लावलाय. माईक मध्ये एक व्यक्ती गाणी बोलतोय आणि त्यालाच उचलून त्याने डीजे वरती ओरिजिनल सॉन्ग ऑपरेट केलाय. ही त्याच्याकडे कामले एक वेगळी टेक्नॉलॉजी असते. त्यासाठी तो माहीर लागते आणि तसा हा सूरज आहे. चला आता गोलंदाजच्या मार्कवर संयम मात्रे. लेफ्टी हायटेड आहे. हायटेड उंच पुढ्याचा हा गोलंदाज आहे. नेहमी हायटेड गोलंदाजांना बेनिफिट असतो क्रिकेटमध्ये आणि तसा बेनिफिट ह्याला मिळणार आहे का. पण त्याची पहिल्यांदा मी त्याची ऍक्शन चेक करणार. हा कसा बॉलर आहे मी बघितलं नाही कधी. मी पहिल्यांदा याला खेळताना बघतोय. जासे संघामध्ये त्या लेफ्टी गोलंदाज. त्याचे हाईट भरपूर आहे. कसा त्याचा स्विंग आहे. त्याचा फास्ट आहे. व्हेरिएशन काय आहे. कशा प्रकारे तो डिलिव्हर करते चेंडू हे आपण पहिल्यांदा चेक करणार आहे. मग त्याच्यावरती आपण चर्चा करणार. अभ्यास करणार की हा नक्की एक्झॅक्टली काय करणार आहे. पहिलाच त्याने फुलटॉस टाकलाय. त्याच्यामुळे अभ्यास करायला त्याला आपल्याला थोडा वेळ द्यावा लागेल आणि हा चेंडू सीमापार चौकार. त्याच्या खांद्याच्या ऍक्शन वाटे का हा स्लोवर वन फिरकी गोलंदाज सारखा प्रकार काहीतरी वाटतोय. व्हेरिएशन करण्याची त्याच्याकडे कला असं दिसतंय. फक्त फुलटॉस चेंडू त्याचा झालाय. स्विंगर लेग ब्रेकर असा वाटतोय हा गोलंदाज मला. त्याचा रनअप जर त्याचं बघितलं पंचांच्या उजव्या बाजूने जवळजवळ 10 पावलांचा काहीतरी रनअप आहे आणि त्याचा जो बॉडीनं ऍक्शन मी बघितली. फुलटॉस चेंडू जरी झाला असला तरी असं वाटतं की हा कदाचित चेंडू जास्त फिरवतोय. फिरवण्यामध्ये पटाईत आहे.
बघा किती वलवला, भरपूर वलवला, हातभर चेंडू वलवला. एवढा चेंडू वलवण्याची कला आहे. आता त्याच्यावरती आपण अभ्यास केला, आता थोडा त्याच्यावरती आपण मार्गदर्शन पण करू शकतो किंवा त्याच्याकडे जाऊन बघा अँगल बघा, बघा लाईव्हला बघा, ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे त्याने चेंडू रिलीज केलाय. म्हणजे तो चेंडू बाहेरच्या दिशेने हातभर वलवण्याची त्याच्याकडे कला दिसायला लागली मला. म्हणजे भविष्यात जासे संघासाठी हा 100% चांगला गोलंदाज होणार आहे संयम म्हात्रे, असं त्याच्यात तिल मात्र शंका उरली नाहीये. जबरदस्त त्याची बॉलिंग आहे. एक जरी चौकार आला असला तरी मी कमबॅक करू शकतोय, हे सध्या त्याच्याकडून आपल्याला दिसत आहे. राज मात्रे जो सध्या या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली, 16 धावांवरती खेळतोय. फुलटॉस झाला, आता पुन्हा फुलटॉस बॉल सरळ समोर मारला चेंडू. या चेंडूवरती फक्त एकच धावाला, एका धावाने धावसंख्या पुढे धावफलकावरती 33 धावा लागलेल्या आहेत. धावा धावफलकावरती. चला सद्गुरू सिमेंट्स आपल्या पारगाव अलिबाग संघ आलेला आहे. टॉस साठी आपण लगेच कॉमेंट्री बॉक्स कडे, टॉस बॉक्स कडे संपर्क करायचा आहे. 33 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आता स्ट्रायकेट वरती फलंदाज आपण बघितलं मोहंती पाटील. 2 चेंडू फेस केलेत, एकही धाव अजूनपर्यंत त्याच्या बॅटमधून आली नाही. फुलटॉस हे मी म्हणेन गोलंदाजाला हे याच्यावरती थोडा अभ्यास त्याला करावा लागेल. प्रॅक्टिस सेशन मध्ये मित्र याला थोडा तुम्हाला घासावा लागेल. कारण आता हा काय करतोय, जास्त चेंडू फुलटॉस होतात. भूषण मात्रेला या गोलंदाजावर जास्त मेहनत घ्यावी लागेल. भूषण नक्कीच तो चांगला गोलंदाज आहे, पण जास्त त्याचे फुलटॉस चेंडू मी आता बघितलेत. जवळजवळ त्याने 3 फुलटॉस टाकले. त्याला थोडा अभ्यासाने घासून त्याला बनवावं लागेल. घासल्याशिवाय परिसराला झीज मिळणार नाही, आणि घासल्याशिवाय लोखंडाला झीज मिळते तशी याला घासावं लागेल हा गोलंदाजाला. तरच हा गोलंदाज भविष्यात जास्तीचं नाव उंच शिखरावरती नेऊ शकते. हा हे टाकायचं आहे ना, हे बरोबर आहे. हे अभ्यास केला या त्याने. आता माझं पण शब्द कदाचित ते ऐकतात का कांबळे, कदाचित माझे शब्द त्यांच्या कानावर जातात भूषण मात्रे, आणि तसा तो गोलंदाज तुमचा गोलंदाजी केले. त्याने चेंडू मागे टाकून फिरवला. एवढा हातभर चेंडू बोलावल्यानंतर फलंदाजा थोडा मी म्हणेन प्रश्नच पडला की हा मारायचा कसा. आणि हा डॉट चेंडू संयम मात्रे. आतापर्यंत त्याने 6 धावा दिल्यात. मी म्हणेन चांगली बॉलिंग केली. फक्त 5 चेंडू मध्ये 6 धावा म्हणजे उत्तम प्रकारची गोलंदाजी या गोलंदाजाने. भले 3 फुलटॉस जरी पडले असले तरी या गोलंदाजावरती मार बसला नाहीये. एकच चौकार आलाय, मात्र 34 धावा, चांगली गोलंदाजी झाली. आणि आता शेवटचा चेंडू सेलिमेडो आपला बंटीने काय त्याला कानमंत्र दिले, वलवला चेंडूला. आणि आता मात्र सरळ लॉंग ऑफ क्षेत्र खाली आहे, आणि या क्षेत्रामधून चेंडू सीमा पार चौकार. बोलल्यानंतर खूप व्हायरल झाली, आणि मग त्या व्हिडिओ ऑडिओला भरपूर लाईक्स, व्ह्युअर्स आणि कमेंट्स आणि नंतर सबस्क्राईब वाढले आपले. असं काही एक एन्जॉय असतं, एंटरटेनमेंट असतं. आपण आयुष्यामध्ये माणूस आज जन्माला आलाय, उद्या मरणार आहे. त्यामुळे मरण्याच्या अगोदर तुम्ही काहीतरी थोडं मजा करून मरा, एन्जॉय करून मरा. नाही तर मग आला गेला काय पत्ता नाही. बरोबर ना 12वा खेळाडू असतोय तो पवन, तो पण स्कोरर आहे. त्याला माहिती आहे की आता मजा मारायचे दिवस आलेले आहेत, आणि अशा वेळेला आपण ही मजा नाही मारली तर मग कधी मारणार आहेत. आम्ही 40च्या पुढे 42 झालो. आता आमचे किती वर्ष झाले, 17-18 वर्षांत आम्ही पण मारणार आहोत. जे 40+ झाले ते सगळे मारणारच आहेत. त्यांचे दिवस कमी राहिलेत, आणि कमी दिवसामध्ये आता त्यांना एन्जॉय करायचे दिवस आहेत. थोडे 40+ खेळाडू नाराज होऊ नका, कसं विषय आहे तो. त्यामुळे आपण मजेचा दिवस आहेत. आणि आता आणखीन एक लेफ्टी गोलंदाज, अनुभवी गोलंदाज आहे प्रमोद मडवी. बघा प्रमोद किती वर्ष खेळते जाण्यासाठी त्यालाही स्वतःला माहिती नसेल. एवढे वर्ष त्यांनी क्रिकेट खेळायला जाण्यासाठी किती 20 वर्ष मी म्हणेन हा या गोलंदाजाला मी बघतोय.
प्रमोदला. काय बॉलिंग आहे ते, लेफ्टी आहे, लेफ्टी बॉलर. प्रमोद वरती हा अटॅक केलाय. वाडिश लॉंगॉनना क्षेत्ररक्षक आहे. या चेंडूवरती फक्त डबलचा प्रयत्न केला, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, राज धावला होता मात्र थांबवला समोरशी. आणि फक्त एकच धाव, 39 धावा धावफलकावर. कलवे संघ या सामन्यामध्ये थोडा प्रयत्न करतो, त्यांना धावा जास्त बनवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. मात्र समोर जासई संघ कुठलाच चान्स देत नाहीये मोठा फटका खेळण्यासाठी. थोडे 2-3 फटके जर वगळले तर आतापर्यंत जासे संघाने उत्तम प्रकारची दर्जेदार गोलंदाज. बंटी हा मी म्हणेन जासे संघात जसं भूषण कॅप्टन आहे तसं बंटी जे हा बंटी देखील या संघाचा मी म्हणेन कॅप्टनच आहे, एक प्रकारचा लिडरशिप करतोय, मिड ऑफला क्षेत्ररक्षण करतोय आणि प्रत्येक चेंडूवरती गोलंदाजाला तो कानमंत्र देत असताना आता रेंज मध्ये आलाय, त्याच्या फेवर मध्ये टाकलाय राजच्या आणि चेंडू सरळ लॉंगॉनच्या डोक्यावर उडवलाय. 6 धावांसाठी धाडकन मारलेला हा षटकार. सूरज काय गाणी वाजवते तो, जबरदस्त, खूप छान. आणि आता मात्र या शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये प्रमोद मडवीवरती चढवलेला हा हल्ला गावदेवी कलवे संघाला मी म्हणेन थोडा श्वास देणारा षटकार आहे. आता धावसंख्या जर बघितली 45 धावा झालेल्या आहेत आणि गडी बाद झाले 2. 45 वरती दुसरा 2 गडी बाद झालेत, अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. स्विच रिव्हर्सचा प्रयत्न केला होता राज मात्रेने आणि हा डॉट चेंडू. डॉट बॉलच्या समाप्तीत धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये 45 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आणि आता मात्र पुन्हा एकदा प्रमोद मडवी लेफ्ट मुहूर्त विकेटने गोलंदाजी करणारे. समोर तिकडे राज मात्रे जो सलामीला आला होता, ओपनिंगला आलेला आहे आणि आतापर्यंत 27 धावांवरती वैयक्तिक खेळत असताना बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून राज मात्रेच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा षटकार. आणि हा चेंडू अव्वांतर. आता मात्र गती मिळाली, चालना मिळाली थोडी, मी म्हणेन कलवे संघ थोडा शांत होता पॅव्हेलियन. मात्र आता जसे 2 षटकार आले त्यांच्यामध्ये एक वेगळी ऊर्जा आली, एक वेगळी एनर्जी आली आहे, एक वेगळं कॉन्फिडन्स लेवल त्यांचा वाढलेला आहे. संघाची धावसंख्या 52 झालेल्या आहेत, 52 वर धावा. आणि आता मात्र राज फुल टॉस थोडा मिस केलाय, डॉट झालाय. आणि आता मात्र शेवटचा चेंडू आहे. 52 धावा या विकेटवरती धावा होत नाहीयेत. आणि मी म्हणेन कलवे संघाला या 52 धावा कदाचित सुटकेचा श्वास देणाऱ्या असतील का, कारण या ही विकेट जी बनवली गेली, आम्ही या विकेटसाठी खूप मेहनत घेतलेली आहे, गोलंदाजासाठी ही विकेट बनवली आहे. प्रॉपर गोलंदाजी कशी होणार या विकेटवरती याचा अभ्यास करूनच ही विकेटची आखणी केली गेली आहे, या मैदानाच्या बाउंड्रीची आखणी केली गेलेली आहे. आणि तशा प्रकारे ही विकेट आणि प्रत्येक खेळाडूला साथ देते ही विकेट. आणि अशा प्रकारे पूर्वार्ध संपलाय आणि पूर्वार्ध संपल्यानंतर धावसंख्या गावदेवी कलवे संघ 52 धावफलकावरती आहेत. आणि आव्हान असेल जासे संघाला उत्तरार्धामध्ये 53 धावांचा. 53 धावा कशा प्रकारे चेसिंग होतील, त्याचा कसा पाठलाग होईल हे आपल्यापर्यंत पोहोचवतील आमचे साथी समालोचक मित्र प्रवीणजी गायकर. थँक्यू व्हेरी मच. पारगाव टीम कॅप्टन 10 मिनिटाचा अवधी दिलेला आहे आयोजकांनी. यानंतर जर तुम्ही आला नाही समोरच्या टीमला टॉस दिला जाणार आहे. चला त्यापूर्वी आपण सत्कार समारंभाकडे वळणार आहोत. याच दरम्यान मी विनंती करतोय व्यासपीठावरती सत्कारासाठी पाहुण्यांचा इथं यथोचित मान सन्मान केला जाणार आहे.
निखिल पवार गोलू यांचा सत्कार करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करते. पॅकर आहेत, थल अलिबागचे स्पॉन्सर आहेत, त्यांचा इथं सत्कार करायचा आहे. निखिल पवार यांचा इथं सन्मान करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करतोय की त्यांचा इथं यथोचित मान सन्मान करताय. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. यथोचित मान सन्मान सुरेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. शाल पुष्पगुच्छ आणि रॉयल ट्रॉफी अर्थातच सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जाणार आहे. चला कलवे संघ, सुशांत जरा घाई घ्या, आज फायनल डे आहे, आपल्याला उशीर करून जमणार नाहीये. 11 वाजता बंद करायचा असा आदेश आलेला आहे आपल्याला. चला 11चा टायमिंग आहे, आज आम्हाला 11 पर्यंत सामने संपवण्यासाठी आदेश आलेला आहे, त्याच्यामुळे सर्व संघांनी सहकार्य करायचं आहे. चला चेंडू द्या लगेच, आयोजक जासेला 2 चेंडू देऊन टाका लगेच. चला चला घाई करा पटापट. पारगाव संघ चला या. टॉस साठी अमर पाटील यांना विनंती करतो व्यासपीठावरती यायचंय. वालचे अमर पाटील यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं. आणि उल्वा ग्रामस्थ कोण ज्येष्ठ वरिष्ठ आले असतील तर कृपया व्यासपीठावरती या. चला टॉस करण्यासाठी मी विनंती पुन्हा एकदा करतोय. थल अलिबाग संघ एवढ्या लांबून आलेला आहे, ते 3 तासाचा प्रवास त्यांनी केलेला आहे. एवढ्या लांबून जर ते वेळेवरती येऊ शकतात, आपण एवढ्या जवळ 10 मिनिटाच्या अंतर असून येऊ शकत नाही का? हे खूप खंत वाटत आहे. यायला हवं. आपण लाईव्ह बघून जर निघत असाल, लाईव्हला असं थोडंसं एखादी मॅच 15 मिनिटांमध्ये पण होते. किरण पारगावर कुठला स्पॉन्सर आहे जरा समजव त्यांना. स्पॉन्सर संघ अजून तुमचा आला नाहीये. पॅकर इथे बसलेले आहेत, थोडे निराश आहेत. चला आता मी कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रवीण गायकरला विनंती करतोय की आता मॅच कडे त्यांना फोकस करायचा आहे. तत्पूर्वी आता 2 फलंदाज जासे संघाचे बंटी मला वाटते आणि नंतर भूषण सलामीला जाणार आहेत, किंवा साईश असेल. बंटी मला वाटतं मिडल ऑर्डरला आहे. आणि हे 2 फलंदाज गेल्यानंतर चेंडू पण देऊन ठेवा त्यांना, 3-4 चेंडू द्या. चला आणि आता मी कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडा बदल करतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आता आपल्या समोर येतील आमचे साथी समालोचक मित्र. जबरदस्त हिंदीचा भारदार आवाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचा नाव सध्या गाजत आहे आणि चर्चेला आहेत. युट्यूबवरती आपण त्यांना नेहमी लाईव्ह बघत असतो. ते आमचे अतिशय जवळचे मित्र, वाकडी गावचे रहिवासी सन्माननीय प्रवीण गायकर. धन्यवाद. थैंक यू वेरी मच किरण पाटिल सर. तो चलिए मृणांक्ष 11 श्री सतगुरु सीमेंट सप्लाईज पारगांव टीम के कप्तान से हम गुजारिश करेंगे कि टॉस के लिए आप संपर्क करें. और अलीबाग मऊ 11 एकवीरा थल अलीबाग ये टीम सही समय पर पूरी तरीके से यहाँ पर आ चुके हैं. उन सभी का स्वागत करेंगे. बिग फाइट हमें पहले राउंड का तीसरा मैच देखने को मिलेगा. फिलहाल चलेंगे मैच की तरफ. पहला मैच गावदेवी बेलोरी टीम को परास्त किया गावदेवी साई टीम ने. और ये दूसरा मैच गावदेवी भूमि 11 कलवी टीम थोड़ी सी लेट आई. टॉस विन दिया मेघनाथ प्रतिष्ठान विट्ठल जासी टीम को. और फील्डिंग करते हुए जबरदस्त गेंदबाजी रही 4 गेंदबाजों की ओर से. लेकिन अंतिम गेंदबाज था प्रमोद, उसके ऊपर थोड़ी सी मार मिली और उन्हें वो जो रन थे लगभग 12-2 छक्के लिए उनके ओवर में. और उसके बाद टोटल टारगेट रखा है 30 गेंदों में 53 रनों का लक्ष्य. और उसी का जवाबी हमला देने के लिए नए 2 बैटर मैदान के अंदर भूषण मात्रे विद्यमान ग्राम पंचायत सदस्य और उनका साथ देंगे साइश मात्रे. आई थिंक साइश का मेरे ख्याल से 5 दिसंबर तक पवन आई थिंक लास्ट मैच रहेगा उसका. फिर 6 तारीख को प्लेयर ISPL में लॉक, 9 तारीख को ऑक्शन, फिर डायरेक्ट 8 फरवरी को मात्र वो सभी प्लेयर जो है वो क्लियर हो जाएंगे. तो तब तक मेरे ख्याल से रजत मुंडे होंगे, विश्वजीत ठाकुर मोटिया होंगे, अमित नाई होंगे, साइश होंगे. आई थिंक अंडर 19 से बामन डोंगरी का भी आर्यन सिलेक्शन कुछ हो चुका है. इससे बड़े बड़े खिलाड़ी हमारे वो बिल्कुल खेलते हुए नजर आएंगे. तो चलेंगे मैच की तरफ. कप्तान सुशांत मोकल आपसे गुजारिश करेंगे कि समय का ज्यादा दुरुपयोग ना करें. आप आज मेगा फाइनल की रात रहे तो आप जल्द से फील्डिंग की रचना कीजिए. लक्ष्य है टोटल 53 रनों का. टॉप 5 में होने वाली 4 टीमें बिल्कुल क्वालिफाई हो चुकी है जिन्होंने शानदार प्रदर्शन दिखाया. आज भूमि 11 गावदेवी कलवी की चर्चा करेंगे. पिछले साल उन्होंने कसलकंटी टूर्नामेंट में जबरदस्त खेल का प्रदर्शन दिखाया था. 1 तारीख को भी शायद आई थिंक वो टीम खेलेगी. जय सुशांत मुकल के ऊपर रायगढ़ भूषण अवार्ड और खास करके एक शांत संयमी हमेशा खिलाड़ी. और देखिए मैदान में जब उनका खेल रहता है ना,
कोई भी गेंदबाज अगर उनकी खराब गेंदबाजी रहे, फील्डरों से कोई गलती हुई तो वो कुछ चिल्लाते नहीं ज्यादा, वो बहुत ही सतर्क रहते हैं, हौसला बढ़ाने का काम हमेशा इन युवा खिलाड़ियों का करते हैं। लेकिन चलिए 53 बने, पिछले मैच में 58-59 रोके गए थे। क्या अब यहाँ पर 53 रोके जाएंगे या फिर बनाए जाएंगे? उसका जवाबी हमला दो टीमें एक दूसरे के सामने जरूर देगी। बॉलिंग मार्ग पर जिस तरीके से गेंदबाज आ चुके, बाएं हाथ के गेंदबाज प्रसाद पाटिल, पेन प्रीमियर लीग में अच्छा योगदान, रायगढ़ प्रीमियर लीग में भी काफी कमाल का योगदान, एज अ कैप्टन रोल भी उन्होंने निभाया है। तो चलेंगे, करेंगे स्वागत सभी दर्शकों का जिन्होंने अभी अभी यूट्यूब खोला है। उनको हम बताना चाहेंगे आज के मेगा फाइनल रात्रि की 8 टीमें पहले खेलेगी, उसमें से एक टीम टॉप 5 में क्वालिफाई करेगी। पहला मैच गावदेवी बेलूर टीम को परास्त करते हुए गावदेवी साई ने अपनी जीत हासिल की है। अब ये दूसरा मैच चलता हुआ भूमि 11 गावदेवी कलवे विपक्ष मेघनाथ प्रतिष्ठान विट्ठल जासई। एक बैटल अच्छा देखने को मिलेगा। रन बने 52, 53 रनों का लक्ष्य है और मेरे ख्याल से लेफ्टी वर्सेस लेफ्टी का ये बैटल मजा आएगा। साइश मात्रे और साथ ही साथ लेफ्टी है, बैट्समैन वो है और गेंदबाज भी लेफ्टी है, दोनों टीम शुभकामना देना चाहेंगे। 53 का लक्ष्य पावर पे की पहली गेंद लेकर प्रति ओवर 10.60 का रिक्वायर्ड रन रेट यहां से देखेंगे। अब जो ठीक 6 बजकर यानी कि 6:45 का समय यहां से बीतता जा रहा है। रात बड़ी है लेकिन दिन छोटा है और आप रात के अंधेरे में रोशनी में ये मैचेस आपके सामने नजर आएंगे। पावर प्ले की पहली गेंद देकर दोनों भी टीमों को शो द गुड गेम एंड क्वालिटी क्रिकेट। पहली गेंद इनफील्ड के ऊपर से क्लियर करने का प्रयास, शॉर्ट एक्स्ट्रा कवर के ऊपर से डीप एक्स्ट्रा कवर की तरफ फील्डर, अंतिम क्षणों में शानदार फील्डिंग का एफर्ट। जरूर इस खिलाड़ी ने अपने टीम के लिए 2 रन बचाए और 2 रनों की मदद से खाता खुला सेकेंड इनिंग्स में रनों को चेस करने वाली मेघनाथ प्रतिष्ठान विट्ठल जासई टीम का। 12 फरवरी से लेके 16 फरवरी को मेघनाथ स्टेट प्रतिष्ठान विट्ठल क्रिकेट क्लब जासई और नाइट टूर्नामेंट का आगाज आपके सामने होगा। याच दरम्यान आगमन होत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मुंबई सन्माननीय राजेंद्र भाई पाटील यांचं या व्यासपीठावरती आगमन होताना दिसत आहे आणि त्यांच्यासोबत सुजित मोकल माजी सरपंच तरगर ग्रामपंचायत या दोन्ही मान्यवरांचं या रॉयल चषकामध्ये रॉयल ट्रॉफीमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत आणि त्याचं खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी कारण हे मैदान आज त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलं आहे या रॉयल चषकासाठी। त्याबद्दल आम्ही भाई राजेंद्र पाटील यांचं खूप खूप आभार मानतो आहोत। क्या बात आहे, फटाक्यांच्या आतषबाजीने आपण इथे मान्यवरांचं शुभागमन पाहू शकाल। ते मित्रांनो, राजकीय क्षेत्रातील दमदार नेतृत्व आज आपण या ठिकाणी पाहताय। ते कुशल संघटक आणि दमदार राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी भरीव कामगिरी केली आणि दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी खऱ्या अर्थाने ज्यांनी संघर्ष दिला असे दमदार नेतृत्व भाई राजेंद्र पाटील साहेब यांचं आगमन आणि त्यांच्या समवेत दीपक खारकर साहेब ज्यांच्या वतीनं आम्हाला प्रथम क्रमांक 1 लाख रुपये ज्यांनी आम्हाला दिले 1,20,000। खारकर साहेब आपला मी स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत। अतिथि देवो भव और ये युक्ति के तरफ आप देख सकते हैं कि पूरी तरीके से हर मेहमानों का पटाखों की आतिशबाजी में यहाँ पर सम्मान स्वागत किया जा रहा है। स्वागत है भाई राजेंद्र पाटिल साहब आपका, जिनकी एंट्री हमने घोड़े पर देखी थी। दिबा पाटिल साहब जब उनके नामांकन के लिए पूरा हमारा समाज इकट्ठा हुआ था और क्या दमदार योगदान दिया था। स्वागत है। पहली गेंद के ऊपर 2 रन आए, दूसरी गेंद के ऊपर विकेट गिरा। आप नए बल्लेबाज आते हुए बल्लेबाजी के लिए रक्षित मात्रे, लगातार लेफ्टी के खिलाफ लेफ्टी का इस्तेमाल, जड़ में डालने की कोशिश, गैप ढूंढा जरूर है लेकिन फील्डर मौजूद है, डीप में प्रोटेक्शन रखा है बाउंड्री लाइन की तरफ। 1 ही रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। 1 रनों की मदद से रन संख्या पहुंची। स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल बात करेंगे 3 रन। साइज का आउट होना कहीं ना कहीं ये मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विट्ठल जासई टीम के लिए थोड़ी सी तकलीफ बन सकती है। 53 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए 50 रनों की फिलहाल अभी भी जरूरत है। जो खुद को मजबूत बना लेते हैं ना, वो हर तूफान को रास्ता दिखाने की क्षमता देते हैं। आप यहां पर देखेंगे तूफान तो बड़ा है जरूर साइज आउट होने के बाद, लेकिन नाविक कौन होगा ये आने वाला समय ही बता पाएगा। फिलहाल ये केवी काका का मैदान है, दर्शकों की तादाद में आप देख सके पूरी तरीके से भरा हुआ, चारों तरफ बैनर है, फ्लड लाइट है और साफ सुथरा ये वातावरण खिलाड़ियों को बिल्कुल अच्छा नजर आता हुआ। आपके यहाँ ठंडी बहुत कम है और हमारे यहाँ पर नरेंद्र विभाग में आओगे तो ये समय पे पूरी कड़कड़ी ठंडी नजर आती है। बढ़िया शुरुआत गेंदबाज प्रसाद पाटिल की ओर से लेफ्टी के खिलाफ जिगर दिखाया। ओ यॉर्कर का प्रयास, चॉप करने की कोशिश ठीक से कनेक्ट नहीं हुई। बढ़िया लेंथ
अच्छा हुआ कि ऐसे समय पर उन्होंने बिल्कुल बल्ला डाला, वरना ये थोड़ा सा मुश्किल पैदा हो सकता था। कोई रन नहीं है, डॉट बॉल की समाप्ति। पावर प्ले का पहला ओवर किसी एक बल्लेबाज को चलना पड़ेगा, क्योंकि डगआउट की तरफ बंटी जैसे ताकतवर खिलाड़ी उनके खेमे में मौजूद है, लेकिन यहां से रन नहीं बनेंगे तो फिर ये टारगेट आप कैसे चेस करोगे। नेक्स्ट मैच मृणांक्ष 11 श्री सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव के कप्तान टॉस के लिए आइए। फुल टॉस बॉल, विकेट का प्रयास करना चाहिए था, लेकिन बल्ला घुमा नहीं भूषण ने वहां पर जोर से। एक रन पूरा, दूसरे की कोशिश। गुड रनिंग बिटवीन द विकेट। 2 रन वहां पर पूरे होते हुए। दो रन मिलेंगे। यस अंपायर, बैटिंग टीम रिव्यू है, अंपायर कॉल। यस, तो चेक करेंगे। तीसरे अंपायर का निर्णय आ चुका है वहां पर। इट्स अ नो बॉल कॉल। थर्ड अंपायर डिसीजन दीपक जी बोराडे सर है, उनके ओर से ये निर्णय तीसरे अंपायर। और ये व्हाइट बॉल का नो बॉल का करार। एक्स्ट्रास में बढ़ोतरी, रन मिलेंगे इस गेंद के ऊपर 2+1, 3 रन मिलेंगे और फील्ड की गेंद रहेगी। ये मौका है ना, आप नहीं देना चाहेंगे। अगर इस तरीके की गलतियां करेंगे तो कहीं ना कहीं आपके लिए जरूर दिक्कतें पैदा हो सकती है। फ्रीड की बॉल, जहां पर अच्छी गेंद आनी चाहिए थी, जहां पर फ्रीड की बॉल। अब नो बॉल के बाद फ्रीड की गेंद के ऊपर मिडॉन को क्लियर करना चाहते थे। एफर्ट लाजवाब, फील्डिंग लाजवाब नजर आती हुई। 1 रन मिलेगा फ्रीड की गेंद के ऊपर। लाजवाब गेंदबाजी। 7 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। प्रति ओवर की बात करेंगे, कम से कम 10.5 का रिक्वायर्ड रन रेट है। 10.60 का रिक्वायर्ड रन रेट है। 7 बने स्कोर कार्ड के ऊपर। 1 विकेट के नुकसान के ऊपर 7 ही बने सिर्फ। मैंने अभी कहा था, तूफान चाहे जितना भी बड़ा हो, ना भी कोई होता है जो दिशा पहचान लेता है, और हर कदम पर मुश्किलें मिलेगी, पर हौसले से उनके जंजीरों को तोड़ना चाहिए। बोलो तैयार, लास्ट बॉल। बड़ा शॉट खेला जरूर है, हवा में गेंद काफी देर तक। राज मात्रे गेंद के नीचे, कोई चूक नहीं। बड़ा विकेट, रक्षित मात्रे बैक टू द पवेलियन। पावर प्ले का पहला ओवर समाप्त, और पहले ओवर की समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर 7 रन 2 विकेट के नुकसान पर। चेक। चला पारगाव कॅप्टन भूषण, टॉससाठी आम्ही बरेच अनाउन्समेंट झालेले आहे तुमच्याबद्दल. आपण उशिरा थोडा आला त्याला. अलिबाग कॅप्टन आणि पारगाव कॅप्टन दोन्ही संघामध्ये टॉस केला जाणार आहे. मी विनंती करतोय भाई राजेंद्र पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करून घ्या. सुजित मोका, माजी सरपंच दर्गा ग्रामपंचायत, यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाणार आहे. सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव आणि थल अलिबाग हेड. चला टेल. धन्यवाद. अलिबाग संघाने टॉस जिंकला. जो तुमचा निर्णय असेल आपण लगेच त्याचा या मॅच नंतर मैदान ताबा घ्या. आता मॅच कडे आपण बोलत आहोत. कमेंटरी बॉक्स मध्ये प्रवीण गायकर. थैंक यू वेरी मच किरण पाटिल सर। पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर सिर्फ और सिर्फ 7 रन 2 विकेटों के नुकसान पर। आइए टॉनी, आपका स्वागत है। तो नए गेंदबाज, 24 गेंदों में 46 रनों की आवश्यकता है। अब यहां पर देखेंगे 3 में 3 बनाकर भूषण खेल रहे। जयदीप मात्रे, बंटी अभी फ्रेश बैट्स बने। 4 ओवर में 46 रनों की जरूरत है। रनों को चेस करने के लिए दिक्कतें जरूर हो रही है, लेकिन इस मर्तबा क्या ये चेस करने में सक्षमता दिखा पाएगी मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विट्ठल जासई टीम। दूसरे पावर प्ले की पहली गेंद देकर सुशांत मोकल। फुल टॉस बॉल थी, विकेट का प्रयास। लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद। अच्छी फील्डिंग, एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। इक्का दुक्का से काम नहीं बनेगा। ये मैच में अगर बने रहना है तो बड़े शॉट चाहिए। अभी तक बाउंड्री नहीं हासिल हुई है बल्लेबाजों को। इक्का दुक्का डबल के साथ यहां पर पारी को आगे बढ़ाया जा रहा है। जो गिरकर उठने की ठान लेते हैं मेरे भाई, वही जीत को अपने पन्नों में सुनहरे अक्षरों में बिल्कुल लिख के देते हैं। और यहां पर थोड़ी सी परेशानी नजर आ रही है। ओ, बंटी को भी सटी की ओर डालने का प्रयास। फील्डर आते हुए तेजी के साथ सिंगल लेना चाहते, लेकिन मना कर दिया था बंटी ने कि रन नहीं हो सकता। और चालाकी दिखाई वहां पर प्रसाद ने। बैट्समैन हो गया आउट। दूसरा और तीसरा करारा झटका।
क्या बात आहे. प्रत्येकाच्या रक्तातच दिवा आणि दिवांच्या नावासाठी भर पावसात भर उन्हात उभा आणि लोकनेते दिबा पाटील साहेबांचं हे संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. व्यासपीठावरती आपण दमदार सर्व नेते मंडळी आपण पाहतो की ज्यांनी देखील चांगला लढा चांगला योगदान दिला, त्या सर्वांचं मनापासून आभार. और जिस तरीके से आज जासे टीम की शुरुआत होनी चाहिए थी ना, वो नहीं ठीक मिली और ये दबाव अब उनके ऊपर नजर आता हुआ. रन और गेंदों के बीच में फासला है. 22 गेंदों में 45 रनों की जरूरत है. थोड़ी सी कठिन परिस्थिति निर्माण हो रही है इस समय. और इस बार फुल टॉस बॉल थी, एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद को ढकेला, फील्डर है वहां पर मौजूद. अब तक की गेंदें फेंकी गई है टोटल 9 और 9 गेंदों में एक भी बाउंड्री एक भी छक्का यहां पर मिला नहीं है. यानी कि समय जो है ना अभी यहां पर साथ दे रही है टीम गावदेवी भूमि 11 कलवे टीम को. समय का पहिया कभी थमता नहीं मेरे भाई, क्योंकि मेहनत करने के वालों का भाग्य कभी छूटता नहीं. देखेंगे मेहनत जारी है दोनों भी टीमों का ओर से. लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन मैदान के अंदर है, लेकिन जो जीत का स्वाद अगर आप चखना चाहते हो तो निश्चित तौर पर आपको अच्छा खेल भी खेलना होगा. अभी अभी हमने कहा था अच्छा खेलते तो आपके समर्थक आपको जरूर ताली बजाते, अगर आप खराब खेलते तो आपके समर्थक गाली देने में भी पीछे नहीं रहते. पेन विभाग की सबसे ताकतवर टीम है, तो एक तरफ हमारे उड़न विभाग की एक ताकतवर टीम है. डॉट बॉल की समाप्ति, शानदार गेंदबाजी हो रही है. पहले ओवर में देखा आपने पावर प्ले में प्रसाद पाटिल की ओर से गेंदबाजी, अब सेकंड पावर प्ले में गेंदबाजी हो रही है. गेंदबाज सुशांत मोकल, दमदार गेंदबाजी का प्रदर्शन. पावर प्ले की सेकंड ओवर है, यहां से हल्ला बोल देना पड़ेगा. फुल टॉस बॉल के ऊपर प्रहार नहीं कर पाए ठीक से. एक रन तो जरूर पूरा, दूसरे की कोशिश क्या कर पाएंगे. सिंगल से ही दोनों बल्लेबाज संतुष्ट है. अब यहां पर ठान लेना होगा, क्योंकि जो ठान लेते हैं वो कभी हारते नहीं. मुश्किलें चाहे जितनी भी आए वो कभी रुकते नहीं. मुश्किलें जरूर है, लेकिन बंटी अभी भी संयम के साथ बल्लेबाजी कर रहे हैं, क्योंकि वो जानते हैं कि उनका विकेट उनके टीम के लिए कितना इंपॉर्टेंट है. 1 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर है टोटल 10 रन 3 विकेट के नुकसान पर. तेज बॉल डाली थी ऑफ स्टंप से बाहर, व्हाइट बॉल का इशारा. एक्स्ट्रास में बढ़ोतरी 11 3 विकेटों के नुकसान के ऊपर. 19 गेंदों में अब जीतने के लिए चाहिए 42 रनों की अभी भी आवश्यकता है. दिल्ली बहुत दूर है, लेकिन क्या यहां पर आपको अब सफर करना है तो एरोप्लेन उड़ाई हवाई आज जरूर लेनी पड़ेगी. इस बार भी सटीक यॉर्कर, बीट हुए बल्लेबाज बंटी. देखते देखते 2 ओवर का खेल समाप्त, और 2 ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 11 3 विकेट के नुकसान के ऊपर. अब बची हुई 18 गेंदें और 18 गेंदों में 42 रन, प्रति ओवर 14 रन चाहिए. तो चलिए तुरंत फील्ड की रचना कीजिए. गावदेवी भूमि 11 कलवी टीम के कप्तान तुरंत फील्ड की रचना कीजिए, क्योंकि आज मेगा फाइनल की रात है और समय के साथ आपको यहां पर चलना है. तो 2 ओवर की समाप्ति के बाद मजबूत स्थिति में है टीम भूमि 11 गावदेवी कलवे. और एक तरफ देख सकते हैं थोडी सी संकट में. छत्रपती शिवरायांनी सांगितलं की आपल्यामध्ये आपल्याला किती जरी संकटे आली त्या संकटांच्या छातारावरती पाय देऊन उभं राहायचं, रडायचं नाही, लढायचं. आणि ही लढण्याची वेळ आता तुम्ही पाहताय ती म्हणजेच मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई टीमला. ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. भगवत गीता में भी प्रभु श्री कृष्ण ने कहा है कि जीवन में कभी मौका मिले तो किसी का सारथी बनना, स्वार्थी कभी मत बनना. और यहां पर देखेंगे मंजिल उन्हीं को मिलती है जो कोशिश नहीं गिनते और हर हार को जीत में बदलने का हुनर रखते हैं. मजा आएगा मैच में. अब यहां पर इंटरवल समाप्त हो चुका है कि यहां से आगे जाकर बड़ी पारी नजर आएगी किसी बल्लेबाज की ओर से, या फिर जो गेंदबाजी घातक चल रही है वही गेंदबाजी लगातार बनी रहेगी. मेघनाथ शेठ प्रतिष्ठान जासी टीम को अभी भी 18 गेंदों में 42 रनों की जरूरत है. फील्ड प्लेसमेंट अब खुली हो गई है. पहली गेंद देकर बोलो तैयार. जड़ में डालने की कोशिश लाउडा पिल की गई थी. 1 रन जरूर वहां पर पूरा. लेग बाय का इशारा आता हुआ 1 रन एक्स्ट्रा में बढ़ोतरी होगी. 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 12. क्या हो चुका है अभी तक यहां पर एक भी ऐसा बड़ा स्ट्रोक नहीं निकला कि जिसे बल्लेबाजों का आत्मविश्वास पूरी तरीके से दुगना हो जाए. दबाव डाला है जरूर, लेकिन दबाव से हटकर वीरेंद्र सहवाग को याद कीजिए, एडम गिलक्रिस्ट को याद कीजिए, युवराज सिंह को याद कीजिए. जब ऐसे दबाव होते हैं ना किसी के अभाव में खेलते हैं ना किसी के दबाव में खेलते हैं, या अपने प्रभाव में खेलते हैं, अपने स्वभाव में खेलते हैं. और वो खेल यहां पर खेलना पड़ेगा. बिग फाइट अभी तक दोनों भी टीमों के बीच में जरूर है. फिलहाल देखा जाएगा तो जब तक बंटी मैदान में है तब तक उम्मीद का दिया
जलता रहेगा मेघनाथ छेद प्रतिष्ठान विक्टर जासे टीम के लिए। गेंदबाज प्रसाद दूर वाले छोर से तैयार, घुटना टेका था जरूर, लाउड अपील की गई थी, लेकिन अपील में इतना विश्वास नहीं था कि अंपायर के ऊपर दबाव बना सके। महू 11 एकवीरा थल अलीबाग से बिलोंग करने वाली टीम समय के साथ यहां पर आई है और मृणांक्ष 11 श्री सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव, इनका भी आगमन हो चुका है। पारगांव प्रीमियर लीग में अगर कमेंट्री करने के लिए जाओ तो गाउठी कोमड़ा, अंपायर को गाउठी कोमड़ा, और इस सीजन में भी वो आपको भी नजर आएगी। इस बार हवा में गेंद, क्या बड़ा विकेट हाथ में लग सकता है? दूर से 3 खिलाड़ी गेंद के नीचे, एफर्ट कमाल का था ये खिलाड़ी अजिंक्य की ओर से, ये लाजवाब एफर्ट हमें देखने को मिला। एक्शन रिप्ले आप एक बार जरूर देखेंगे दोस्तों कि लंबी दौड़ लगाई उन्होंने। तर श्री सद्गुरू सिमेंट सप्लाय सर्वे सर्वा गणेश शेख पाटील सध्या जेजुरी आहेत, त्यांच्याकडून शुभेच्छा आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत। तो चलिए बिल्कुल यहाँ पर 2 रन जरूर मुकम्मल होंगे, 2 रनों की मदद से 14 बने स्कोर कार्ड के ऊपर 15 गेंदों में 39 रनों की फिलहाल आवश्यकता है। ये लीजिए बंटी का पल्ला बाग उगलता हुआ, सीधा गेंद वाइड स्टोन के ऊपर से, दैट्स अ बिग हिट, 6 रन। दमदार यहां पर छक्का देखने को मिला, इसी 6 रनों की मदद से स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी बात करेंगे 20 रनों के ऊपर, लक्ष्य है 53 रनों का। अब धीरे धीरे ये छक्कों की मदद से मुकाबले में अपनी ताकत बढ़िया जमा रही है। 33 रनों की अभी भी आवश्यकता है। जहां कोशिश बंद हो जाती है वहां उम्मीद की शुरुआत होती है, और ये उम्मीद कॉन्फिडेंस बढ़ाने वाला ये दमदार छक्का हमने देखा बल्लेबाज बंटी के बल्ले से। ओरेन प्रीमियर लीग का बाइकरमैन जरूर है, लेकिन आज ग्रामीण के तौर पर अपने टीम के लिए क्या योगदान देना चाहेंगे? और लोवर फुल टॉस बॉल, गैप में गेंद, फ्लैटेड हिट, गेंद जाएगी सीमा रेखा पार, ये दिल मांगे मोर, वंस मोर 4 रन। डीजे बेहतरीन यहाँ पर चौका देखने को मिला, 4 रनों की मदद से स्कोर पहुंचा है 24 रनों के ऊपर, यानी कि जीतने के लिए अब बात करेंगे 13 गेंदे 29 रनों की आवश्यकता मंजिल उन्हीं को मिलती है जो बिल्कुल यहाँ पर अपने सपनों को पाने की कोशिश करते हैं। अगर आपके पास हौसले बुलंद है तो वो खुद अपनी तकदीर लिखने में देर नहीं करेंगे। आसमान की ओर देख मेरे भाई, हौसले की ऊंचाई से दुनिया झुक जाती है, क्योंकि उड़ान तुझे दिखेगी, और ये उड़ान भरी है अभी इस समय जो लगातार 2 ओवर में दमदार गेंदबाजी चल रही थी। अब यहाँ पर मोमेंटम को तोड़ा जरूर है गेंदबाजों के, अब बल्लेबाजी में लय नजर आता हुआ। चलिए फील्ड की रचना तुरंत कीजिए, सूझबूझ की बातें बताते हुए वहां पर सुशांत मोकल अपने साथी पार्टनर प्रसाद पाटिल से कह रहे हैं कि जहां पर बंटी की गेंदबाज बल्लेबाजी का सवाल है, बंटी को यहां पर थोड़ा सा रोकना पड़ेगा। ये अगर चलेंगे तो फिर लेने के देने पड़ सकते हैं। 13 गेंदे 29 रनों की जरूरत। ठीक इसी तरह पिछला मैच भी हमें देखने को मिला था, और कहीं ना कहीं ये मैच भी वही रोमहर्षक मोड़ पर क्या जाएगा, क्या फिर रोकने की ताकत दिखा पाएंगे? 13 में चाहिए 29, तीसरे ओवर की यह आखिरी गेंद। मिस टाइमिंग जरूर है, हवा में गेंद, खुद गेंदबाज वहां पर दौड़ते हुए गेंद के नीचे, एक और कैच ड्रॉप। आखिरी गेंद के ऊपर मिलेगा जीवन दान। ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बना है 25, अब 12 में चाहिए 28। आमचे बंधू दिगंबर पाटील सरांना इथून आयोजकाने विनंती केलेली आहे। दिगंबर पाटील सर, आमचे बंधू व्यासपीठावरती येऊन स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। रॉयल चषक रॉयल ट्रॉफीमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत आहे। डीजे लावा। उल्लू बनू या रॉयल ट्रॉफीसाठी जेवणाची सर्व सेवा ज्यांनी आम्हाला दिली आहे जेवणाची, ते सुरेश मडवी यांच्या माध्यमातून 5 दिवस आम्हाला जेवणाची सेवा दिलेली आहे। त्यानंतर मनोज दामोदर फडकर गव्हाण यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे। त्यानंतर पृथ्वी बालकृष्ण पाटील याच्याकडून 10 बॉक्स पाणी, त्यानंतर हार्दिक रोहन मडवी याच्याकडून 2,000 रुपये, संदीप बळीराम म्हात्रे यांच्याकडून 1,000
आणि सूर्यकांत चिमाजी मडवी यांच्याकडून 5,000 रुपये अशी ही देणगी आजच्या रात्रीमध्ये आलेली आहे. आणि दिगंबर पाटील आमचे बंधू यांच्याकडून 5,000 रुपये देणगी आलेले आहे, ती लगेच लिहून घ्या. इशारा दिला आहे की दिगंबर पाटील यांनी सांगितलं की 5,000 रुपये देणगी स्वरूपात त्यांनी रॉयल चषकासाठी दिले, त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. तो चलिए बिल्कुल नेक्स्ट मैच सुवर्ण मौका है टीम मृणांक 11 श्री सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव के लिए. अगर उनके बल्लेबाज प्रफुल्ल मोकल अर्धशतकीय बल्लेबाजी कर लेते तो रोशन मेहर इनकी ओर से, यशांक मेहर इनके ओर से बिल्कुल 5,000 का इनाम दिया जाएगा. मैच शुरू होने से पहले ही ये इनामों की राशि प्रफुल्ल मोकल, 10 हाथियों की ताकत है इस खिलाड़ी में दोस्तों. जो पारी खेली थी ना कासब की नाइट टूर्नामेंट में, 12-13 गेंदें उन्होंने घूम की थी और टोटल 24 या 25 छक्के मारे, वन साइडेड. मैन ऑफ द सीरीज के रेस में बने रहे और बाइकरमैन का खिताब उनके नाम पर रहा. उनके लिए सुवर्ण मौका है, लेकिन भूलना नहीं चाहिए अलीबाग की भी ताकतवर टीम मऊ 11 एकवीरा थल आपके सामने चुनौती होगी. 12 में चाहिए 28 रन. बॉलर तैयार. राजमात्रे की पहली गेंद ऑन साइड में मोड़ दिया है. क्या पे है आउटफील्ड फास्ट खिलाड़ी दौड़ते हुए, गुड फील्डिंग. एक रन तो जरूर पूरा, दूसरे की कोशिश, भाग मिल्खा भाग, कुछ ऐसा ही चित्र मैदान के अंदर नजर आया. 2 रन मिलेंगे और यही प्रति ओवर की बात करेंगे तो मेरे ख्याल से 14 रन चाहिए. 2 रनों की मदद से टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल बनी हुई है 27. अब 11 गेंदें, जीतने के लिए 26 रनों की जरूरत है. तुम्हारी सोच की उड़ान जितनी ऊंची होगी ना, सफलता का आसमान उतना ही करीब होगा. तुम्हारी कोशिश उन बीजों की तरह होनी चाहिए जो वक्त के साथ साथ अपना आकार बदल लेती है. देखेंगे यहाँ पर वक्त के साथ कौन सी टीम आगे जाएगी. एक डबल दोनों भी टीमों के लिए इंपॉर्टेंट है, लेकिन देखेंगे प्रयास जिसका अच्छा रहेगा, जो अच्छा खेलेगा वही आगे के सफर में, भागदौड़ में जरूर बना रहेगा. हवा में खेला हुआ स्ट्रोक जरूर है, लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद, बड़ा विकेट, बल्लेबाज बंटी बैक टू द पवेलियन. तो बल्लेबाज लौटेंगे मैदान से बाहर. नए बल्लेबाज बल्लेबाजी के लिए मेघनाथ प्रतिष्ठान विठल रासई की ओर से राज आते हुए बल्लेबाजी के लिए. स्ट्रॉन्ग बॉडी लैंग्वेज के बल्लेबाज जरूर है, लेकिन यहां पर आपको मौका जब मिलता है, जब मौके का फायदा उठाना है. मौका मिला जरूर है. 10 गेंदों में जीतने के लिए 26 रनों की आवश्यकता है. सच्चा योद्धा वही होता है जो खाबों से नहीं, अपने जीत से प्रेरित होता है. अपनी प्यास जो है वो जीत की होनी चाहिए. अब देखेंगे बड़ा झटका लगा है टॉप ऑर्डर के बल्लेबाज भूषण मात्रे, साइश मात्रे, रक्षित मात्रे, जयदीप मात्रे, संयम मात्रे. जयदीप मात्रे ये 4 बल्लेबाज आउट हो चुके हैं. अब संयम और राज दोनों भी बल्लेबाज अंदर है. 10 में चाहिए 26. फील्डिंग में बिल्कुल बदलाव थोड़ा सा करते हुए, जहां तक सवाल है शॉर्ट थर्ड मैन का खिलाड़ी था, उसे थोड़ा सा दोनों में बदलाव, शॉर्ट पाइन लेग, शॉर्ट थर्ड मैन, 30 सर्कल, उनमें बदलाव किया. अब देखेंगे 10 में चाहिए जो 26 की जरूरत. कठिन परिस्थिति निर्माण हो रही है और इन कठिन परिस्थितियों से हटकर अब बल्लेबाजी करनी पड़ेगी. तारीफ करेंगे गेंदबाज राज मात्रे की. जरूरत आने पर उन्होंने क्या बढ़िया बल्लेबाजी की. उनके बल्ले से भी हमने 2 छक्के देखे. वही राज 3 छक्के 3 बाउंड्री हमें देखने को मिली. 16 गेंदों में 35 रनों की शानदार पारी के लिए. आज आपको पता चलेगा कि रॉयल ट्रॉफी का ये मैन ऑफ द सीरीज का दावेदार कौन होगा. सबसे बड़ी ट्रॉफी, पहली ऐसी टूर्नामेंट होगी कि जहां पर सबसे बड़ी ये ट्रॉफी रखी गई है. 10 फुट की ये ट्रॉफी. ये आयोजक कुछ भी कर सकते हैं. ये 15 फुट की भी रख सकते हैं. ये इतना खतरनाक आयोजक. अगले साल 12 बराबर इनकी वो हर एक स्टेप बढ़ती जाती है और 2 बाइक होगी अगले साल. अब ट्रैकर की बॉल थी, मिस हो चुके हैं बल्लेबाज. अब मुकाबला धीरे धीरे गावदेवी भूमि 11 कल भी टीम के गिरफ्त में जाता हुआ. और ये मैच के अगर देखेंगे ना मेरे ख्याल से तुषार भाई, लगभग 16 से किरण सर 1600 दर्शक इस मैच का आनंद ले रहे. यानी कि सोचिए ये टूर्नामेंट की ऊंचाई कितनी है ना. बामनडोंगरी, बड़ौली, वाकलन, मांडा, घोरसे जैसे टीमें नहीं है. यहां हमारे एरिया की ताकतवर टीमें हैं, लेकिन फिर भी तो 1400, 1500, 1600 व्यूअर्स यूट्यूब के जरिए मैच का आनंद ले रहे हैं और उतने ही दर्शक तादाद में मैदान के अंदर नजर आते हुए. सिंगल से कोई काम नहीं बनेगा. 1 रनों की मदद से स्कोर बना है स्कोर कार्ड के ऊपर. फिलहाल 28 रन 8 गेंदों में चाहिए 25 रनों की जरूरत. एक आधा छक्का मुकाबले में कमबैक करवा जरूर देगा, लेकिन वो छक्का आएगा कब. बोलने के लिए आसान है, लेकिन मारने के लिए बहुत कठिन होता है. सच्चा योद्धा वही है
जो घावों से नहीं अपने यहाँ पर जीत से प्रेरित होता है। शेर वो नहीं जो शिकार करता है, शेर वो है जो अपनी चाल से जंगल की सूरत बदल देता है। और यहाँ भी क्या खेल बदलेगा, बदलने की तैयारी में है जरूर, बड़े स्ट्रोक लगाने की तैयारी में। एक अगर बंटी छोड़े ना तो किसी भी बल्लेबाज के बल्ले से एक भी छक्का एक भी चौका नहीं निकला। मात्र एक लौते बल्लेबाज बंटी जिनके बल्ले से एक छक्का एक चौका निकला है। फील्डिंग में लगातार परिवर्तन करते हुए विकेट कीपर के पीछे 3 प्रोटेक्शन 3 कमांडोज तैनात किए गए, जिन्हें काफी सतर्क की भूमिका निभानी पड़ती है। और देखेंगे क्या ये सतर्कता दिखा पाएंगे। बहुत समय ले रही है अंपायर, आप वार्न कीजिए वहां पर कि जहां पर फील्डिंग डिपार्टमेंट थोड़ा सा समय लिया जा रहा है, लेफ्ट राइट कॉम्बिनेशन, जिसकी वजह से ये थोड़ी सी तकलीफें हो रही है। अलॉन्ग द कारपेट लॉन्ग ऑन की तरफ के अलावा स्ट्रोक फील्डर है मौजूद वहां पर। दूसरे एक्शन में गेंद को उठाया, रन लेना चाहते लेकिन हिम्मत नहीं जुटा रहे थे, लेकिन फिर भी हिम्मत जुटाई और निर्णय जाएगा मेरे ख्याल से तीसरे अंपायर की तरफ। जोखिम भरा ये रन था, कलेक्टिंग बढ़िया की, अंतिम क्षणों में तुरंत उन्होंने चालाकी दिखाई, लेकिन सुरक्षित क्रीज के अंदर पहुंचे या नहीं, इसका दूध का दूध और पानी का पानी आपकी तरफ जरूर किया जाएगा। बढ़िया यहां पर फील्डिंग का नजराना पेश किया, थ्रो काफी डायरेक्ट हिट उन्होंने किया। बंटी का विकेट गया, उसके बाद दबाव लगातार बना रहा है। नेक्स्ट मैच अलीबाग से आने वाली टीम मऊ 11 एकवीरा थल, तो एक तरफ आप देख सकते हैं मृणांक्ष 11 सी सतगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव, एक पनवेल की टीम है, एक अलीबाग की टीम है। लेकिन देखेंगे इस गेम के ऊपर निर्णय क्या आता है, रनआउट है या नहीं। एक एक रन इंपॉर्टेंट है, ईच एंड एवरी मूवमेंट इज वेरी इंपॉर्टेंट दोनों भी टीमों के लिए। निश्चित तौर पर यह काफी कड़क समय है, बहुत ही इंपॉर्टेंट समय। यहाँ पर विकेट गिरती है तो संकट में रहेगी टीम विट्ठल मेघनाथ शेठ प्रतिष्ठान, विट्ठल जासई टीम। अगर रन बनती है तो फिर दिक्कत नहीं। और ये आउट, सुरक्षित नहीं थे खिलाड़ी, क्रीज पे पहुंचे नहीं, और इसी के साथ ये विकेट गिरता हुआ टोटल 5वां करारा झटका। सात गेंदे और 24 रनों की फिलहाल आवश्यकता है। मुकाबला अपनी तरफ पूरी तरीके से गिरफ्त में ले लिया है। नए बल्लेबाज आएंगे शुभम मात्रे, 7 गेंदों में चाहिए 24 रनों की आवश्यकता। एक हाथ बड़ा छक्का, फिर 6 में 18 रहेंगे। लेकिन यहां पर जो प्रेशर डाला है ना राज का ऑलराउंडर परफॉर्मेंस, जरूरत आने पर ये ताबड़तोड़ बल्लेबाजी कर लेते, बल्लेबाजी गेंदबाजी भी कर लेते। पिछले साल शिवाजी नगर में क्या दमदार प्रदर्शन दिया था इस खिलाड़ी ने। और जड़ में डालने की कोशिश, ना डांडा ना शेंडा, डायरेक्ट बूंदा देखने को मिला। मोतीराम भोईर की याद दिलाई, अपील हुई थी लेकिन विश्वास कम था। ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति के बाद 29 लॉस ऑफ 5 विकेट। आप जीतने के लिए 6 गेंदे 24 की आवश्यकता। याच दरम्यान आगमन झालंय उल्वेनोड मनसे शहर अध्यक्ष सन्माननीय राहुल बाबूराव पाटील यांचं इथं आगमन झालेलं, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत रॉयल चषकामध्ये। चला कलवे, घाई घ्या घाई, कलवे टाइमपास नाही कारण ऑलरेडी आपण पहिल्यांदा उशीर झालेला आहे, तुम्ही ऑलरेडी लेट आलात, त्यामुळे आज आपला फायनल डे पटापट आपल्याला उरकायचा आहे। क्या बात है, चला पंच तंबी द्या लवकर। ये है किरण सरीन की आवाज, जिसकी आवाज से ललकार ये पूरा केविका का मैदान गूंज उठता है। और अंपायर को भी यहाँ पर धड़की बढ़ती है, और निश्चित तौर पर वो समय का पालन करना जरूरी है। 6 में चाहिए 24, 4 छक्के या फिर 6 में 6 चौके की जरूरत होगी। बहुत बहुत कठिन लग रहा है इस समय हीरो बनने का मौका यहाँ पर। अगर इस मैच में अपना बल्लेबाजी का शुभम को प्रदर्शन देना रहेगा तो देना ही पड़ेगा, क्योंकि आप एक भी गेंद ऐसी नहीं कि जिस गेंद को आप सम्मान दे सके। बॉलर तैयार, बॉलिंग मार पर आप देख सकते हैं रोहित पाटिल थोड़ी सी फील्ड की सजावट करते हुए उनके लिए पावर प्लेयर। लास्ट ओवर में क्या ब्लास्ट होगा या फिर जो पिछले 3 गेंदबाजों ने रोका है क्या वही गेंदबाजी शुभम के सामने होगी रोहित की ओर से। फुल टॉस बॉल, बिग हिट किया है जरूर, गैप में गेंद, लेकिन फील्डर दूर से आते हुए जीतने की दौड़ लगाई वहां पर। 1 रन पूरा, 1 से कोई फायदा नहीं। अब 5 गेंदों में जीतने के लिए चाहिए 23 रनों की आवश्यकता। धीरे धीरे यह मैच में बनाने का प्रयास भी किया और जमकर बल्लेबाजी गेंदबाजी अब तक यहां पर नजर आते हुए। 5 गेंदे 23 रनों की आवश्यकता। लेफ्टी राइटी है, इसकी वजह से यहां से उधर से इधर भाग दौड़ हो रही है। क्या सुशांत यही नहीं रहेगा
कि आपके जो ऑन साइड के खिलाड़ी ऑन साइड में रहे, ऑफ के ऑफ में रहे, लेफ्ट राइट कॉम्बिनेशन होगा तो हाँ, तो थोड़ा सा कई खिलाड़ियों की वजह से वो फील्ड में थोड़ा सा परिवर्तन करते हुए, क्योंकि एक आध कैचेस अगर ड्रॉप होती है तो फिर कहीं ना कहीं मुश्किलें पैदा होती है। इसके लिए यहाँ पर इधर से उधर, उधर से इधर, जैसे एक सिंगल चेंज होगी मिलेगी तो स्ट्राइक भी चेंज होती जाएगी। अंतिम 5 में चाहिए 23 रनों की जरूरत। जड़ में डालने की कोशिश, बैक टू द बॉल ड्राइव, लेकिन किसी भी बॉलर्स को अपने फालतू में रोकना थोड़ा सा कठिन होता है। अब मैच में अगर बात करेंगे, बने रहना है तो 3 छक्के 1 बाउंड्री की तलाश है। और लगभग ये चित्र जो भूषण आउट हुए, खास करके बल्लेबाज साइश जो जल्दी आउट होकर लौटे मैदान से बाहर, उनके ओर से कई सारे अपेक्षा थी। किरण पाटील सर, जर आपण विचार केला केविका का मैदान मी लाईव्ह देखील स्पर्धा सातत्याने पाहत होतो नाईटला, परंतु फ्लॅट ही पाटा विकेट तुम्ही पाहताय, या पाटा विकेटवरती आपण रन देखील पाहिला, तितकीच चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली। म्हणजे खेळाडूंसाठी आणि काही स्पर्धेमध्ये आपण ते, मला वाटतं या स्पर्धेमध्ये निबियाचे बॉल आहेत ना किरण सर, निबियाच्या बॉलवरती तुम्हाला चांगला क्रिकेट पाहायला मिळतो। मग सिक्सर सुप्रीमोचे बॉल असले की सिक्सरचे बॉल असले की मग गोलंदाजांची वाट लागते, मग चांगला गोलंदाज देखील 24, 25, 30, 32 अशा धावा देत असतो। नक्कीच प्रवीण, आम्ही विकेट बनवताना पॅडी आम्ही स्वतः प्रॉपर याच्यावरती येऊन ही विकेटसाठी आम्ही जो सेटअप केला, बाउंड्री आम्ही ज्या प्रकारे आखली गेली, बाउंड्रीच्या हिसाबाने विकेट ज्या प्रकारे आपल्याला हवी, किती मेजरमेंटनी बनवायची आहे, कारण मॅच कशी झाली पाहिजे, दोन्ही बाजूने कशी मॅच होईल, या प्लॅनिंगने प्रॉपर आम्ही दोघांनी खूप यासाठी प्लॅनिंगने मेहनत केली। DR ज्ञानेश्वर कोहली नंतर SP यांच्याकडे, यांनी ते आम्हाला आखण्याला मदत केली, पण एक्झॅक्टली काय करायचं ते आम्ही तिथं योग्य 2 तास आम्ही ते थांबून चर्चा करून ही विकेट बनवली प्रवीण। बिल्कुल डेफिनेटली, क्योंकि आज देखिए 50-55 फाइटिंग टोटल है, नहीं तो कई जगह 95, 97, 80 रन बनते हैं, लेकिन ये 50-53 ये जो टारगेट है ना, ये मैच में असली अब बिल्कुल हमें मजा आता है। और कहीं ना कहीं आप देख सकते हैं, आप यहाँ मैच में केवल औपचारिकता 53 रनों का लक्ष्य डिफेंड किया, बचाया। पहले मैच में 59 रन बचाए, अब 2 गेंदों में चाहिए 20 रनों की जरूरत। बहुत लंबे मार्जिन से हार के कगार पर है, यह अपेक्षा नहीं थी मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विट्ठल जासई के बल्लेबाजों की ओर से। शुरुआत खराब रही, भूषण, साइश, रक्षित, बंटी ने भी कुछ हद तक प्रयास किया, लेकिन सख्त जरूरत थी उनको टीम के लिए उनकी, लेकिन वहां से वो अपना विकेट गवा बैठे और कहीं ना कहीं थोड़ा सा बैकफुट पर नजर आती हुई। चलिए प्लीज स्पीड अप करें, विनती करेंगे हम भूमि 11 गांवदेवी कलवी टीम के कप्तान से, क्या बहुत समय ले रहे, 2 में 20 चाहिए। दो में 20 रनों की जरूरत, बोलो तैयार। अलॉन्ग द कारपेट गेंद को ढकेला जरूर है, वहां पर फील्डर है राज ने काफी जबरदस्त क्रिकेट आज दिखा हमें, और पूरी तरीके से आज आप देख सकते हैं यहां से इधर से उधर बॉलिंग हो, फील्डिंग हो, बैटिंग हो, और लंबे कद के जिस तरीके से वैष्णव भोईर की याद आती है नावे टीम के, वैसे वो लंबे कद के खिलाड़ी आपको नजर आते हुए। चलिए इसी के साथ ये मैच हुआ फिनिश, और इस मैच का हीरो रहेगा नो डाउट जिन्होंने बढ़िया बल्लेबाजी और गेंदबाजी की, राज मात्रे इस मैच के हीरो रहेंगे। हार्ड लक टीम मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विट्ठल क्रिकेट क्लब जासई, एंड कांग्रेचुलेशंस टीम भूमि 11 गावदेवी कलबे। आइए मैन ऑफ द मैच का अवॉर्ड लेने के लिए राज। चला पुढचे मॅच कोणी टॉस जिंकली, चला लगेच मैदानामध्ये जा। पुढचे संघ टॉस कोण संघ जिंकला, पारगाव की अलिबाग? अलिबाग पारगाव कोण टॉस कोण जिंकलाय? अलिबाग संघ, आपला निर्णय काय आम्हाला जरा कळवा आणि लगेच तुम्ही मैदानाचा ताबा घ्या। आपण आता सत्कार समारंभाकडे